तूळ ते मीन मार्चमध्ये कोणाचे नशीब उजळेल. मार्च महिना हा वर्षातील बदलांचा महिना मानला जातो. हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागते आणि निसर्गातही नवे बदल घडू लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात ग्रहांची स्थिती काही राशींसाठी अनुकूल तर काहींसाठी आव्हानात्मक असू शकते. सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ यांची होणारी हालचाल काही राशींच्या जीवनात सकारात्मक संधी घेऊन येऊ शकते. आज आपण तूळ ते मीन या 6 राशींसाठी मार्च महिन्यातील ग्रहस्थिती कशी परिणाम करेल, कोणत्या राशींचे नशीब उजळू शकते, करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यात काय बदल घडू शकतात याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. 1. तूळ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरू शकतो. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे सौंदर्य, समतोल आणि संबंध यांना विशेष महत्त्व असते. मार्चमध्ये शुक्र आणि बुध यांच्या अनुकूल स्थितीमुळे तूळ राशीच्या लोकांना अनेक सकारात्मक परिणाम दिसू शकतात. करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना पदोन्नतीची शक्यता देखील आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. नवीन भागीदारी किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती मार्च महिन्यात आर्थिक बाबतीत स्थैर्य राहण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच नवीन उत्पन्नाचे स्रोतही निर्माण होऊ शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या लोकांसाठी प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. अविवाहित लोकांना नवीन संबंधांची सुरुवात होऊ शकते. विवाहित लोकांसाठीही हा काळ आनंदाचा ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहू शकते. वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने दृढनिश्चयी आणि मेहनती असतात. मार्च महिना या राशीच्या लोकांसाठी काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो. विशेषतः आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सकारात्मक बदल दिसू शकतात. करिअर कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी सुधारू शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्च महिना लाभदायक ठरू शकतो. विशेषतः व्यापार, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. घरातील काही शुभकार्य होऊ शकते. नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील. आरोग्य साधारण चांगले राहील. मात्र मानसिक तणाव टाळणे आवश्यक आहे. 3. धनु राशीचे लोक साहसी, सकारात्मक आणि उत्साही असतात. मार्च महिना या राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि संधींचा महिना ठरू शकतो. करिअर नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. काही लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात. काही लोकांना परदेशी व्यवहारातूनही फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती मार्च महिन्यात आर्थिक उत्पन्न वाढू शकते. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये स्थैर्य राहील. जोडीदारासोबत संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम केल्यास ऊर्जा वाढेल. 4. मकर राशीचे लोक मेहनती, शिस्तप्रिय आणि ध्येयवादी असतात. मार्च महिना या राशीच्या लोकांसाठी काही महत्त्वाचे बदल घेऊन येऊ शकतो. करिअर नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची प्रशंसा होईल. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. परंतु योग्य नियोजन केल्यास त्यातून मार्ग काढता येईल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यास नातेसंबंध मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. 5. कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो. विशेषतः सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. करिअर नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. नवीन भागीदारी किंवा करार होऊ शकतात. आर्थिक उत्पन्न वाढू शकते. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवन, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत संबंध सुधारतील. समाजात प्रतिष्ठा वाढू शकते. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. 6. मीन राशीच्या लोकांसाठी मार्च महिना विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. या राशीवर गुरुग्रहाचा प्रभाव असल्यामुळे ज्ञान, अध्यात्म आणि प्रगती यांचा प्रभाव दिसून येतो. करिअर नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. काही लोकांना नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आर्थिक बाबतीत सुधारणा होऊ शकते. काही अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत संबंध मजबूत होतील. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता मिळेल. थोडक्यात मार्च महिना तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम घेऊन येऊ शकतो. काही राशींसाठी आर्थिक प्रगती,
तर काहींसाठी करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. विशेषतः तूळ, धनु आणि कुंभ या राशींसाठी मार्च महिना अधिक अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळू शकतो. तथापि कोणत्याही राशीच्या लोकांनी मेहनत, संयम आणि योग्य नियोजन यावर भर दिल्यास कोणताही महिना यशस्वी ठरू शकतो. ग्रहांची स्थिती दिशा दाखवते, पण यश मिळवण्यासाठी प्रयत्न आणि सकारात्मक विचारसरणी अत्यंत महत्त्वाची असते.